म्हणजे जर हा मोबाईल खाली पडला तर माझा खेळ संपला. त्यावेळेला स्वतः बी जाऊन देणार आणि आम्हाला पण जाऊ देणार. इलेक्ट्रिक व्हेकल काय हाल करून ठेवले एवढा सारा नाही म्हणजे लोक दोन्ही निघला एक जीवना 09 मोठं ब्लॉगर नाम आहे मला. गुड मॉर्निंग भावानो. आज आहे संडे. जर संडेला आपण राईडिंग करत असतो तर आज आपण जाणार एका नवीन राईडवर. झटपट फटाफट रेडी होऊन तुम्हाला कुठं जायचं ते सांगतो. चला. तर आज आपण जाणार एका स्पेशल ठिकाणी. त्या ठिकाणी म्हणलं जातं सांगलीचं एक मिनी महाबळेश्वर. त्या ठिकाणावर तर आपली राईड आहात ही चालू झालेली आहे. तर आपण जाणार आता दंडोबा या ठिकाणी सांगलीतील मिनी महाबळेश्वरला. पण आतापर्यंत जेवढ्या मी राईड केल्या त्या एकट्या केल्या. तर आज मी एकटा नाही करणार. माझा भाऊ, माझा जिगरी यार ऋषिकेश पाटील हे माझ्या सोबत आहेत. या सर इकडं. ऋषिकेश पाटील सर या. हे आमचे यार ऋषिकेश पाटील सर, आमचे जिगरी खास यार. तर आपल्याला सगळा सेटअप हा बाहेरच करायला लागतो, घरातून काय होत नाही. चला तर जाऊया. चला तर मग आज आपली राईड सुरू झालेली आहे. आता किती वाजले सर? 1:20 झालेले आहेत. ते बघा 1:20 राईड चालू केली आहे. आपली राईड ही जाणार आहे मग सांगितल्याप्रमाणे सांगलीतील मिनी महाबळेश्वर म्हणजे दंडोबा या हिल स्टेशनला. तर तो एरिया तर भारी आहे. तर तिथे एक छोटस मंदिर पण आहे, ते पण दाखवतो. तर आता ग्रीनरी तर काय नसणार तिथे त्या ठिकाणी, कारण का पावसाळा संपलाय. पावसाळ्यात खूप ग्रीनरी असते तिथं. पण ऋषी सर, हे आमचं गाव म्हणजे ज्या गावात मी राहतो ते आमचं गाव. तसं हिरवगार गाव आहे बघा. हे भाऊ कुठं ठोकून आलाय वाटतं. कुठं ठोकून आलाय वाटतं. चुपटवाला फर्स्ट टाइम मी ही ग्लोव्ह घालून राईड करत आहे. फर्स्ट टाइम. तर फील तर असा खूप असा वेगळा वाटायलाय, कारण का कधी असं राईड ग्लोव्ह घालून नाही केली. आणि हे ग्लोव्ह आहे लूज. प्लस ह्याचं फीडबॅक हा 5 स्टार रेटिंग मधलं 2 स्टार रेटिंग. कारण काय ह्याला हे फ्री हँड साईज आहे, माझ्या हातातच बसना. प्लस ह्याला टच सेन्सर काय नाहीच आहे. याला सेफ्टीसाठी तर आहे